तुम्हाला आता लव्ह रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे, जॉब मध्ये प्रॉब्लेम आहे, फायनान्सेसचा प्रॉब्लेम आहे का अपॉर्च्युनिटीचा प्रॉब्लेम आहे, त्या सगळ्यांचा एक समअप करून आपण एक कन्क्लुजनवर पोहोचतो की हे ब्रेसलेट त्या व्यक्तीला चालेल. पहिल्यांदा आपण घेतला होता तो हिऱ्याला सबस्टिट्यूट दुधिया, म्हणजे आपण त्याला ओपल म्हणतो, फायर ओपल. आणि तोही जर का नसेल एखाद्याला घ्यायचा तर एकदम हँडी ऑप्शन आहे, ते म्हणजे रोज क्वार्ट्स. कुंडलीत गरजच नाही त्यांनी रत्न घालू नये अशा मताची मी आहे की रत्न घातलं इट्स लाईक डोलो 650 घेणं, म्हणजे त्यातनं तुम्हाला जितकं पटकन बरं वाटणार आहे. आणि हे 250 पॉवरचं आहे. सो अर्थात वर्क हेही करणार आहे, वर्क तेही करणार आहे, पण अगेन इट डिपेंड्स ऑन 3-4 फॅक्टर्स. द पीपल हु आर ऍक्च्युअली व्हेरी फिअरसम, ज्यांना प्रत्येक गोष्ट करण्या अगोदर भीती वाटत राहते, खूप ओव्हर थिंकिंग होतं, विचार तर खूप करतात पण ऍक्शन होत नाही. सो त्याचं नावच आहे, काय नाव आहे की टायगर आहे. क्रिस्टल्स आर नथिंग बट युअर जिथे कमी तिथे आम्ही, तुमचाही तो बिलीफ असणं आधी गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी कमी असते. यू कॅनॉट सी थ्रू इट. पण याचा अर्थ असा नाही की ह्याच्यामध्ये इफेक्ट्स नाहीत. अमेथिस्ट इज व्हेरी गुड टू क्लिअर द एन्झायटी. नीलम मध्ये तेवढी पॉवर आहे की तो राजाचा रंग आणि रंगाचा राजा करू शकतो. तो इनिशियली ही वॉज वेअरिंग नीलम इन हिज मिडल फिंगर, देन त्यानंतर त्यांनी अजून एक नीलम घातला. सो देवर 2 रिंग्स. प्रेमाची कमतरता आहे आणि दुसरं म्हणजे काहीतरी मला कोणतरी नजर लावलेली दिसते. काही जणांचं खूप छान प्रगती चालली आहे पण मध्येच काहीतरी होतं, मग त्यांना कळत नाही. त्या 100 लोकांना भेटलं त्यापैकी नक्की किती लोकांनी तुम्हाला रिअल नजर लावली. सो यू कॅनॉट लोकेट देम आणि समटाइम्स यू कॅनॉट अवॉइड दोज पीपल. हे वॉन्ड आहे आणि ह्याच्यावरती पिरामिडचं शेप आहे. बरोबर. आणि तुम्ही जर का आताचे लेटेस्ट काही न्यूज जर का फॉलो केले, रेड जास्पर इज ऍक्च्युअली यूज टू क्युअर सन रिलेटेड प्रॉब्लेम, सूर्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आणि डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम. ज्या व्यक्तीला काहीच माहित नाहीये, माझी रास सुद्धा माहित नाही, त्या सर्व लोकांना आपण फिरोजा देऊ शकतो डोळे झाकून. आय एम रिअली व्हेरी शुअर की 5-6 वर्षापूर्वी ऐकला असेल तो म्हणजे पायराईट. पायराईट मला हवं म्हणजे हवंच आहे घरामध्ये. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवायचे आणि सकाळी सूर्योदयाच्या पूर्वीच ते आत घ्यायचे. सो रात्रभर चंद्राच्या प्रकाशाने हे सगळे चार्ज होतात. सनरेज तुमच्या त्या रत्नांवर पडतात. रत्नांचा जो कलर असतो त्याच कलरचे रेस तुमच्या स्किन मध्ये कंटिन्यूस त्याच ठिकाणी जात असतात. आपल्या त्या बॉडीमध्ये जी कमतरता आहे ती त्या कलर थेरपीने आपण भरून काढतो. की तुम्ही नका 10-12 ब्रेसलेट घालू, तुम्हाला आता फक्त बघा की गरज कशाची आहे आणि यू जस्ट स्टिक टू दॅट ऑप्शन. मला हातात दिसायला छान दिसेल पण ते तुमच्यावरती वर्क नाही होणार. असे जर का हे घालून जर का 7 त्यांनी चक्रा बॅलन्स झाले असते तर मग काय, म्हणजे लाईक एव्हरीबडी. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या व्लॉग मध्ये आपल्या बरोबर अशी एक व्यक्ती आहे, जी व्यक्ती आपल्याला हिलिंग बद्दल काही गोष्टी सांगणार आहे. अर्थात हिलिंग, क्रिस्टल्स, मॅनिफेस्टेशन हे जरी नवीन शब्द असले तरी ते आपल्याच संस्कृतीचा आणि परंपरेचा एक भाग आहे. ते कसे आहेत हे जाणून घेऊया ज्योतिषशास्त्र आणि वास्तुविशारद सुपर्णा नाईक यांच्याकडे. नमस्कार. थँक्यू सो मच मॅम थँक्यू फॉर गिव्हिंग दिस प्लॅटफॉर्म. कारण की हा प्लॅटफॉर्मवरून इतक्या छान गोष्टी, म्हणजे आय हॅव बीन वॉचिंग अदर पॉडकास्ट आणि आय एम रिअली थँकफुल की तुम्ही मला आज इथे इन्व्हाइट केलं क्रिस्टल्स आणि हिलिंग बद्दल बोलण्यासाठी. करेक्ट. आता आम्हाला सांगा हे नक्की क्रिस्टल्स म्हणजे काय आहेत? कारण आपण इतकी वर्ष एखाद्या ज्योतिष तज्ञाकडे गेलो किंवा काही, तर तो आपल्याला नेहमी हा खडा घाल, हे घाल, ते घाल असं सांगायचं. पण गेल्या काही वर्षांमध्ये तो बदल आता आपल्याला क्रिस्टल्स मध्ये दिसतो. अनेकांच्या हातात, जसं माझ्याही आहे, अनेकांच्या हातात क्रिस्टल्स असतात. हा नक्की फरक काय आणि हे काय आहे? हा इतका सोपा फरक आहे की तुम्हाला पुरणपोळी हवी आहे का तुम्हाला वडापाव लगेच हवाय. तुम्हाला इन्स्टंट पटकन इझी टू गो, म्हणजे आजकाल लोकांना टाइम इज द ओनली थिंग दॅट दे डोंट वॉन्ट टू वेस्ट. आणि आजकाल जर का आपण आता ह्या गोष्टी बघायला झालं की कुंडली जावा, मग त्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी रत्न ते रेकमेंड करणार. ऑफकोर्स चांगला ज्योतिषी असेल, लागत असेल रत्न तर रेकमेंड करणार, नसेल तर ऑफकोर्स देअर इज नो नीड. म्हणजे ज्याची कुंडलीत गरजच नाही त्यांनी रत्न घालू नये अशा मताची मी आहे. परंतु रत्न आणि क्रिस्टल्स ह्या थोडीशी गल्लत अजूनही लोकांची होते. तर एक तर पहिली गोष्ट की दोन्ही खनिज आहेत, मिनरल्स आहेत की जी जमिनीच्या खाली सापडतात, पण दोघांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. अल्टिमेटली इट ऑल कम्स अंडर द कॉन्सेप्ट ऑफ कलर थेरपी. नाउ व्हॉट इज इट? हा लोकांना वाटेल की हे क्रिस्टल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी हे आत्ता आलेलं काही ट्रेंड दिसतोय आणि एव्हरीबडी, म्हणजे आता तुम्ही जर का बघितलं तर क्रिस्टलचे ब्रेसलेट्स एव्हरीबडी इज वेअरिंग, सगळ्यांचे यूज माहिती आहेत. पण देअर इज अ व्हेरी डीप रिसर्च विच हॅज बीन डन ऑन द क्रिस्टल्स, देअर यूज, देअर हिलिंग बाय जे बेंगॉलमध्ये होते की डॉक्टर बेनुतोष भट्टाचार्य. ह्यांचे जर का तुम्ही अजूनही गुगल केलं तर तुम्हाला त्यात खूप सारी पुस्तकं मिळतील की हा आत्ताचा स्टडी नाहीये. ही वॉज बोर्न इन समवेअर लाईक 1870 त्या इरा मधले. त्यानंतर त्यांचं ऍट द एज ऑफ 65 पर्यंतचा जो प्रवास आहे
आणि त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हिलिंग मध्ये आणि क्रिस्टल्सना समजण्यामध्ये हे वाखाणण्याजोग आहे. आता ह्यामध्ये हे आत्ताच का एवढं पटकन हायलाइट किंवा बूम मध्ये आलेलं आहे? सो त्याची एक दोन कारण आहेत. एकतर सगळ्या गोष्टी लोकांच्या येऊन थांबतात त्या पैशांवरती थांबतात आजकाल, कारण की पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि जर का तुम्ही आत्ताचा आज मितीला सोन्याचा भाव बघितला तर इट्स स्काय रॉकेट, म्हणजे तो लाखापर्यंत ऑलरेडी पोहोचलेला आहे. हो. जी लोक खरंच अफोर्ड करू शकतात त्यांनी रत्न घालावेत, कारण की रत्न आणि क्रिस्टल मध्ये हा बेसिक फरक आहे की रत्न घातलं इट्स लाईक डोलो 650 घेणं, म्हणजे त्यातनं तुम्हाला जितकं पटकन बरं वाटणार आहे, आणि हे 250 पॉवरचं आहे. सो अर्थात वर्क हेही करणार आहे, वर्क तेही करणार आहे, पण अगेन इट डिपेंड्स ऑन 3-4 फॅक्टर्स, 3-4 आहेत, की तुमची आत्ताची रिक्वायरमेंट काय आहे, तुमची आत्ताची कपॅबिलिटी काय, फायनान्शियल स्टेट काय, आणि व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट फ्रॉम युअर लाईफ. ओके. ह्यावर ह्या सगळ्या गोष्टी ठरतात. खूपदा रत्नांनाच उपरत्न असतात, उपरत्नांच्या नंतर जे येतात ते क्रिस्टल येतात. सो पहिले आहेत ते रत्न. सो आपण जर का हिरा, हे जर का रत्न धरलं तर हिरा लाखोमध्ये असतो. हिरा हा आपण शुक्रासाठी वापरतो. मग आता हिरा सगळ्यांनाच घेणं जमणार नाही, कारण खूपदा लोक असं म्हणतात की काही लोक, अरे आम्हाला सांगितलं की तुम्ही हिरा घाला शुक्रासाठी. मी तर म्हणते एकदम साफ चूक. द मोमेंट यू विल स्टार्ट युझिंग डायमंड, किंवा तुम्हाला तुमच्या वाईफनी, आपण म्हणतो हिरा हे सदा केली, अगदी ट्रू, एकदम परफेक्ट आहे, पण त्या माणसाची ओव्हर स्पेंडिंग हॅबिट्स आणि ती ऍटिट्यूड वाढतो हिऱ्याने. कारण की शुक्र आणि हिरा हा अत्यंत भोगकारक आहे. म्हणजे तो तुम्हाला असं करतो की तुम्ही सपोज फोन घ्यायला गेलाय काहीतरी एक लाईक मे बी इन द मिड रेंज 50 वगैरे, अल्टिमेटली यू एंड अप बाईंग फोन समवेअर नियर अबाउट इन 1 लाख. सो इट मेक्स यू ओव्हर स्पेंडर. असं मी खूप जणांच्या बाबतीत बघितलं की त्यांचा पैसा लक्झुरियस गोष्टींवरती जातोय. जाऊ द्या, मी तर म्हणेल तुम्ही खर्च करा, पण त्यात तुमचं सेव्हिंग किती राहतं हे बघा ना. लोन काढून मोबाईल घेणं हे आपण लक्झरीचं प्रतीक मी तरी मानत नाही. बरोबर. इफ यू आर रिअली व्हेरी रिच यू शुड हॅव द अबिलिटी टू बाय इट इन कॅश. ईएमआय वरती लोक फोन घेतात. तर तुम्ही हिरा, कमिंग बॅक टू युअर पॉइंट, हिरा लाखोंमध्ये आहे, त्याला उपरत्न आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, तो म्हणजे ओपल, त्याला आपण दुधिया म्हणतो, तर त्याचं उपरत्न आहे. आणि जर का त्यालाच दुधियाही नसेल घ्यायचा, किंवा काही लोकांना नाही चालत, किंवा मुलं आजकाल ते म्हणतात की आम्ही हातामध्ये नाही वापरू शकत बिकॉज ऑफ देअर प्रोफेशन, और दे डोंट वॉन्ट टू वेअर समथिंग इन द रिंग. सो ह्या केसमध्ये आपण खूप छान म्हणजे एक अल्टरनेटिव्ह आहे, तो म्हणजे आपण त्यांना रोज कॉट्स देतो. अच्छा. सो हे जे रोज कॉट्स आहे, सो इट कम्स इन अ व्हेरी लाईट पिंक काइंड ऑफ अ थिंग शेप. सो हेही एक क्रिस्टल आहे. हातात घेतल्या घेतल्या तुम्हाला त्याची एनर्जी कळते. इट्स व्हेरी काम, इट्स व्हेरी सुदिंग. आणि हे जनरली आपण वापरतो ज्यांना रिलेशनशिप प्रॉब्लेम आहेत, किंवा ज्यांना ओव्हरऑल हार्मनी मिसिंग आहे त्यांच्या कुठल्याही नातेसंबंधामध्ये, नॉट जस्ट अबाउट टिपिकल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सिनारिओ, इन एनी, की त्यांचं कोणाशी टोटल रिलेशनशिप. तर तिथे आपण रोज कॉट्स ब्रेसलेट्स वापरतो, की जे तुम्हाला एक छान हार्मनी सेट करून देईल. इट मेक्स यू ऍक्च्युअली व्हेरी सेल्फ लव्हिंग. then you can make love to some another people, or like for that matter to your animals. सो ह्या केसमध्ये रोजकॉट्स इज वन ऑफ द व्हेरी नाईस ऑप्शन. म्हणजे एक ही लिनिएज आहे की जसं पहिल्यांदा आपण घेतला होता तो हिरा, हिऱ्याला सबस्टिट्यूट दुधिया, म्हणजे आपण त्याला ओपल म्हणतो, फायर ओपल. आणि तोही जर का नसेल एखाद्याला घ्यायचा तर एकदम हँडी ऑप्शन आहे, ते म्हणजे रोज कॉट्स. आणि रोज कॉट्सचं ब्रेसलेट आणि थंबल म्हणजे हार्टशेप्स फॉर्म्स असतात. सो यू कॅन कीप इट इन युअर लाईक बेड असाइड, किंवा पिलोच्या खाली, किंवा यू कॅन कॅरी इट इन युअर पाऊच, समथिंग लाईक दॅट. सो पण माझं असं म्हणणं आहे की ते पाऊच मध्ये कॅरी करण्याने तुमच्या आणि त्याची एनर्जी स्किन टू स्किन लागत नाही. त्यामुळे आय रेकमेंड either to wear them on the skin directly, or as a pendant, or as an anklet, any one of the thing. पण असं पाऊच मध्ये घेऊन जाणं, आय पर्सनली डोंट बिलीव्ह की त्यानं काहीतरी फायदा होतो. सो आय डोंट रेकमेंड. थंबल्स तुम्ही अदरवाईज यूज करू शकता तुमच्या जवळ ठेवण्यासाठी, इफ यू आर अ हिलर. तुम्ही नॉर्मल व्यक्ती आहात तर ब्रेसलेट्स असं व्हेरी हँडी अँड गो टू ऑप्शन नावडेज. बरेच जणांच्या हातात आपल्याला दिसतो टायगर आहे. टायगर आहे म्हणजे नक्की कशासाठी वापरतात? येस, सो पहिल्यांदा आय गो अँड कोरिलेट विथ द रोज कॉट्स. ओके. कारण रोज कॉट्स आणि हे सगळे ब्रेसलेट्स जे आपण म्हणतोय, आणि आज आपण ज्या पॉडकास्टमध्ये क्विकली सगळ्यांचं समरायझेशन क्विकली ॲज फार ॲज पॉसिबल मला जमेल मी ते सगळेच ब्रेसलेट तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टार्टिंग प्रत्येकाला माहितीये की आपल्या 7 एनर्जी चक्राज असतात आपल्या बॉडीमध्ये, राईट फ्रॉम मूलाधार,
देन स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि सहस्रार. हा. सो ह्या सगळ्यांमध्ये प्रत्येक ब्रेसलेटचं आणि त्यांच्या एनर्जीचं प्रत्येक चक्राच्या वरती काम आहे. त्यातलं जे तुम्ही आता मला विचारलं की टायगर्स आय का यूज करतात. सो द पीपल हु आर ऍक्च्युअली व्हेरी फिअरसम, ज्यांना प्रत्येक गोष्ट करण्या अगोदर भीती वाटत राहते, खूप ओव्हर थिंकिंग होतं, विचार तर खूप करतात पण ऍक्शन होत नाही. सो त्याचं नावच आहे, काय नाव आहे की टायगर आय. सो टायगर्स आय. सो टायगर्स आय ह्यासाठी की त्याचं थोडंसं त्याचा जो लुक अँड फील आहे तो आपल्याला तसा दिसतो की तो टायगर्स आय, म्हणजे त्याला तसा जो थोडासा येलो पिंगटचा कलर आहे आणि त्यातनं एक थोडंसं ब्लॅकिशनेस पण येतोय. सो इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पीस ऑफ टायगर आय ब्रेसलेट. सो हा टायगर आय ह्यासाठी वापरतात की तुमची भीती मनातली कमी व्हावी. जे रूट चक्रामध्ये ज्याचं इमोशन आहे, आपल्या मुलाधारमध्ये सगळ्यात जास्त जे इमोशन डीप रुटेड आहे ते म्हणजे भीतीच आहे. सो वन्स तुमच्या मनातली भीती अनाहत म्हणजे जी नकोय ती, अदरवाईज a small kind of a fear is always wanted to keep our system in a proper check mode. करेक्ट. पण काही लोकांना अचानकच काही काम करण्या अगोदर घेण्या अगोदर खूप इनहिबिशन्स असतात, करू का नको, केलं तर मग ते काम होईल का नाही, असे ओव्हर थिंकिंग. सो त्यासाठी टायगर्स आय इज अ व्हेरी गुड ऑप्शन. इट वर्क्स ऑन युअर रूट चक्रा आणि त्यातनं तुम्हाला तो एक करेज देतो आतनं. सो यू कॅन ऍक्च्युअली डू अँड डू समथिंग वेल इन द एरिया वेअर यू आर ऍक्च्युअली फिअरिंग, की तुम्हाला जायचंय, सपोज तुम्हाला काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची भीती आहे. सो त्यावेळेस तुम्ही टायगर्स आय जर का वेअर केलं, सो यू कॅन ऍक्च्युअली हॅव दॅट काइंड ऑफ अ फायटिंग स्पिरिट, की नाही मी हे करून दाखवणार. काही लोक अगोदरच आर्म्स डाऊन करतात की नाही माझं हे कसं होईल किंवा मला हे जमेल का. तर हे जमेल ह्यातनं जी एक ऊर्जा आपण देतो, तर ही क्रिस्टल्स आर नथिंग बट युअर जिथे कमी तिथे आम्ही, असं क्रिस्टल्स म्हणतात तुम्हाला की तुम्हाला सध्या माझी गरज आहे का, सो यू यूज मी. आणि सगळ्यात छान गोष्ट ही आहे की अदरवाईज तुम्ही पुष्कराज घ्यायला दे आर क्वाईट कॉस्टली, म्हणजे आपण हे नाकारू शकत नाही की ऍक्च्युअली हा कॉस्टली ऑप्शन आहे रेमेडीचा. पण हा काय एवढा फेमस आहे, एक तर इट्स अ व्हेरी पॉकेट फ्रेंडली येट इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. म्हणजे असं नाही की नुसतं स्वस्त आहे आणि त्याचं येणार नाही. आता सुपर ॲस्ट्रो वास्तूच्या अंतर्गत माझी पूर्ण क्रिस्टलची पूर्ण सिरीज आहे. सो 500 ते 1000 अगदी ह्या अगदीच पॉकेट फ्रेंडली रेंजमध्ये तुम्हाला सगळेच क्रिस्टल्स मिळतात. एखाद्याला सपोज काही फिजिकल अलाइनमेंट आहे, काही आजार आहे, तर त्यानुसार आपण कस्टमाइजही करून देतो, तर त्याची रेंज थोडीशी एनहान्स असते ऑफकोर्स बिकॉज आय नीड टू. आणि असं नाही की आपण क्रिस्टल्स घेतो आणि वी जस्ट गिव्ह इट अवे की हा केलं पार्सल तुम्हाला. प्रत्येक पर्टिक्युलर डेज ना त्या दिवशीच्या आपण ते प्रोग्राम करतो, त्याला मॅनिफेस्टेशन देतो की आपण ह्या व्यक्तीला पाठवतोय, त्याचं हे काम व्हावं. आणि अर्थात तुम्हालाही काही मॅनिफेस्टेशन आम्ही एक दोन नक्कीच देतो, कारण की अल्टिमेटली यू आर द पर्सन हु इज वेअरिंग इट. सो तुमचाही तो बिलीफ असणं आधी गरजेचं आहे. म्हणजे ह्यात मला खूप छान सांगावंसं वाटतं की आपल्यामध्ये सगळ्यांनी ऐकलं असेल की प्लॅसिबो इफेक्ट असतो. म्हणजे त्या गोळींमध्ये काय असू दे किंवा नसू दे, छान डॉक्टरनी तुम्हाला ते दिलं आणि तुम्ही ज्या क्षणी ती गोळी घेता तुम्हाला वाटायला लागतं की हा विदिन 2-3 आवर्स की हा आय एम फिलिंग लायटर, मला जरा वाटतंय, बरं वाटतंय. सो हा स्टडी करण्यात आला. सो ह्यामध्ये मला असं वाटतं की 60% तुमच्या बिलीफ सिस्टीमचा भाग आहे. बरोबर. देणारी मी असले तरी पण शेवटी रिसेप्टर तुम्ही आहात. सो तुम्हाला यस वाटलं की यस आय वॉन्ट टू ऍक्च्युअली मला काहीतरी करायचं आणि आय वॉन्ट टू डू दिस. सो नक्कीच मी तर तुम्हाला प्रोग्राम करून देणारच आहे, पण अल्टिमेट मॅनिफेस्टेशन शुड बी डन बाय यू. तर हे शेवटी इनर इंजिनिअरिंग आहे आणि हे घालणाऱ्यालाच केलं पाहिजे. त्यानंतर आपण बऱ्याच जणांच्या हातात पाचू देखील बघतो. करेक्ट. हा बुधाचा आहे. करेक्ट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय ऑप्शन? करेक्ट. सो पाचूला अल्टरनेटिव्ह जो आहे आपल्याकडे, तर हा ग्रीन अव्हेंच्युरिन आहे. अच्छा. हा एमरल्ड नाही, हा अव्हेंच्युरिन आहे. अव्हेंच्युरिन. सो पाचूला शेवटी रंग दोघांचा ग्रीनच आहे. मग आता ह्यामध्ये काय फरक आहे की बाबा पाचू आणि मग ग्रीन अव्हेंच्युरिन मध्ये काय फरक आहे, दोघं ग्रीन आहेत, मग दोघांचे इफेक्ट्स मध्ये काय. ह्याच्यामध्ये फरक असतो तो म्हणजे हार्डनेसचा, की पाचू हा लवकर फुटणार नाही, तुटणार नाही, त्याला पटकन चीर किंवा क्रॅक्स जाणार नाही, बिकॉज देअर हार्डनेस इज फार मोर बेटर. त्याला आपण पैलू पाडू शकतो, पाचूला आपण पैलू पाडू शकतो, त्याला आपण छान त्याची एक प्युरिटी निघू शकते. तसं क्रिस्टल्स आर द लोएस्ट फॉर्म ऑफ जे जमिनीच्या खाली भूगर्भामध्ये सापडतात. पण ह्यांचंही महत्व तेवढंच आहे, फक्त असं की ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी कमी असते, यू कॅनॉट सी थ्रू इट. पण याचा अर्थ असा नाही की ह्याच्यामध्ये इफेक्ट्स नाहीयेत, दे हॅव अ व्हेरी ब्युटिफुल इफेक्ट्स, कामिंग इफेक्ट्स. मग बुधा आपण का वापरतो, तर बुधा आपल्याला वापरतो अपॉर्च्युनिटीसाठी. आता खूप छान वाक्य आहे की बोलणाऱ्याचा तर म्हणजे काही खपल्या जातं आणि जो बोलत नाही त्याचा तर म्हणजे उसका तो बेडाही गर्क है, सोनही खपल्या जात नाही, असं आहे.
म्हणजे असं म्हणतात की हु इज द बेस्ट सेल्समन. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये असताना आमच्या मॅमनी एक एक्झाम्पल दिलं होतं की द पर्सन हु कॅन सेल रेफ्रिजरेटर इन अंटार्क्टिका इज द बेस्ट सेल्समन. करेक्ट करेक्ट. अंटार्क्टिकात बर्फ पडत असताना तुम्हाला रेफ्रिजरेटर जर का कोणी विकू शकतो म्हणजे तो माणूस म्हणजे बोलण्यात अल्टिमेटच सेल्समन आहे. करेक्ट. मग ह्यामध्ये जी लोक सेल्समध्ये आहेत, ज्यांना टार्गेट हिट करायचंय, ज्यांना बोलणं हे त्यांचं रोजचं काम आहे आणि ज्यांना आता ऑपॉर्च्युनिटीज हव्यात की आता मी सपोज एखाद्या पर्टिक्युलर जॉब पोझिशनला आहे आणि गेली 2-3 वर्ष मला असं वाटतं की मी डिझर्व करतो पण मला मिळत नाही, तर मला कुठली ऑपॉर्च्युनिटी. तर ग्रीन अव्हेंचुरिन इज बेसिकली फॉर युअर व्होकल कॉर्ड्स. म्हणजे तुम्ही बोलण्याची तुम्हाला एक स्ट्रेंथ देतं. अर्थात काम तर तुम्हालाच करावं लागणार आहे आणि ऍट द सेम टाइम ते तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटीजचं नवीन संधींचा पण दरवाजा उघडून देतं की ज्यातनं यू कॅन एक्सप्लोर मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज. हे जॉब आणि बिझनेस दोघांमध्येही वापरतात आणि हा पाचूलाच अल्टरनेटिव्ह आहे ग्रीन अव्हेंचुरिन आपण ग्रीन त्याला. अव्हेंचर. ओके. करेक्ट असं काही जणांच्या हातात आपण अमेथिस्ट पण बघतो, जो तुमच्या ड्रेसचा कलर आहे त्याच्या करेक्ट आसपास तो करेक्ट जातो. करेक्ट. हा हा. अमेथिस्ट आहे आपल्याकडे. हो आहे. सो येस करेक्ट. सो इट इज अ डार्क अमेथिस्ट. सो Okay. इट इज लाईक अ डार्क वाईन किंवा पर्पल कलरचा आहे. हम्म. सो ॲज वी कॅन सी हिअर की हम्म. हा खूप छान क्यूट पर्पल आहे. आता ह्यामध्ये सिन्स आय एम इन टू द एनर्जी हिलिंग फ्रॉम पास्ट फ्यू इयर्स, ह्याच्यामध्ये आपल्याला चक्रास बद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे की रूट चक्रापासून आपण जसजसं वर जातो एक एक वर तसं आपण सहस्रापर्यंत जातो. हम्म. सो अमेथिस्ट आहे हे बेसिकली द अल्टिमेट हिलिंगसाठी वापरतात. म्हणजे जिथे विशुद्धी आहे आपली किंवा जिथे आज्ञाचक्र आहे की जिथे गेल्यानंतर यू आर वॉन्ट टू गो इन टू द डीप मेडिटेशन किंवा जी लोक हिलिंग मध्ये आहेत ज्यांना एक मानसिक अस्थिरता आहे, ज्यांना मेंटल फटीग लवकर येतो, ज्यांना डोक्यामध्ये कंटिन्युअस काही ना काहीतरी विचार चालू असतात आणि त्यांना थांबवताच येत नाहीत. आपल्याशी ते कमी बोलतील पण डोक्यामध्ये विचार मात्र प्रचंड असतात. त्यांना जर का आपण 5 मिनिटं मेडिटेशनला बसवलं तर ते 5 मिनिटं मेडिटेशनही करू शकत नाही, इतक्या लेवलपर्यंत त्यांची जी मेंटल फटीग किंवा एन्झायटी. तर अमेथिस्ट इज व्हेरी गुड टू क्लिअर द एन्झायटी, जी माणसामध्ये जी एन्झायटी बिल्डअप होते. कारण की वन्स यू गेट काम डाऊन यू कॅन ऍक्च्युअली फाइंड आउट द सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम्स. तुम्ही जर का कंटिन्युअस त्याच मोडमध्ये राहिला आणि विचारच कंटिन्यू डोक्यामध्ये ओव्हरपॉवरिंग झाले देन यू कॅनॉट टेक अ प्रॉपर डिसिजन ऍट द राईट टाइम. ओके. सो हे जे आहे हे आज्ञा चक्रावरती काम करतं, दॅट इज अवर थर्ड आय चक्र. आणि अमेथिस्ट हे बेसिकली वापरतात हिलिंगसाठी कारण की हे शनीच्या कलरच्या पण जवळपास जाणारं आहे. कारण शनी आणि राहू दोघांना आपण अल्ट्राव्हायोलेट आणि ब्ल्यू कलरशी रेझोनेट किंवा कनेक्ट करतो. सो हे राहू आणि शनी हे दोघांनाही छान बॅलन्स आउट करतं त्यांच्या एनर्जी. सो जी मुलं आहेत ज्यांची राहूची एनर्जी खूप हाय आहे किंवा ज्यांची आता शनीची दशा महादशा आहे पण त्यांना नीलम घालायचीच भीती वाटते कारण नीलम हा एकुलता एक Strong आहे ना? असा ग्रह आहे की ज्याच्याबद्दल एवढं मिथ पण आहे आणि भीती पण आहे की तो घातला की अरे म्हणजे इट कॅन मेक युअर लाईफ डिझास्टरच, पण तसं नाहीये. त्यासाठी तो जो कोणी व्यक्ती आहे जो सेल करणार आहे किंवा इन माय जेमोलॉजी ऑल्सो आय ऑलवेज गिव्ह की जो नीलम आहे हा आधी आपण 10-15 डेज त्याच्या जवळ ठेवून बघतो. इफ इट इज सुटिंग विथ दॅट एनर्जी टू दॅट पर्सन देन ओनली ही कॅन बाय इट. आणि हे फक्त आणि फक्त नीलमच्या बाबतीतच आहे. म्हणजे असं प्रत्येक जण म्हणे की पुष्कराज मी घेतो जवळ ठेवून बघतो. इट्स ओनली बिकॉज कारण की नीलम मध्ये तेवढी पॉवर आहे की तो राजाचा रंक आणि रंकाचा राजा करू शकतो. दॅट्स द रिझन की तुम्ही जर का बघितलं असेल एक खूप छान उदाहरण आहे, सगळेजण रेझोनेट पण करतील. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन वॉज गोइंग थ्रू अ व्हेरी ट्रॉमॅटाइज कंडिशन. ही वॉज व्हेरी ट्रॉमॅटाइक बिकॉज पूर्ण कफल्लक म्हणजे ती पूर्ण त्यांची जी काही सिस्टीम कंपनी होती इट वॉज गॉट कम्प्लिटली डिव्हास्टेटेड, बँकरप्ट झाली होती. आणि ही केम आउट विथ दॅट काइंड ऑफ अ ट्रॉमॅटाइज कंडिशन आणि ही स्टार्टेड विथ केबीसी म्हणजे कौन बनेगा करोडपती. आणि त्यावेळेस तुम्ही जर का त्यांचे इनिशियल काही एपिसोड बघितले असतील सो इनिशियली ही वॉज वेअरिंग नीलम इन हिज मिडल फिंगर. देन त्यानंतर त्यांनी अजून एक नीलम घातला. सो देवर 2 रिंग्स. आणि वन्स ही वॉज आउट ऑफ हिज शनी दशा 7.5 जे काय असेल ते त्यांच्या चार्टमध्ये, नाव ही इज नॉट वेअरिंग एनी ऑफ दॅट जेम बिकॉज ही डझंट रिक्वायर्ड इट राईट नाव. त्यांना ती गरजच नाहीये. सो जेमस्टोन्स किंवा ह्या सगळ्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही आता तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीपुरतं ते वापरा
अर्थात राहिलं अजून तर त्यातनं हार्म ऍज सच काही नाहीये, बट स्टील जेमस्टोनना एक छान उदाहरण म्हणजे आहे ते म्हणजे आपण ज्यावरती Crystal. पॉडकास्ट करतोय की क्रिस्टल्स कॅन ऍक्च्युअली मेक युअर लाईफ मिरॅक्युलसली वेल. वा, अजून तुम्ही कुठला आम्हाला दाखवा. सो द नेक्स्ट इज रिक्वायर्ड इज फॉर, आजकाल तुम्ही तो विचारलाच पण सगळ्यांचा खूप छान आहे. दोनच प्रश्न असतात की एकतर प्रेमाची कमतरता आहे आणि दुसरं म्हणजे काहीतरी मला कोणीतरी नजर लावलेली दिसते, दृष्ट लागते. दृष्ट लागते नजर. सो एव्हरीबडी, सो तुम्हाला माहिती असेल की आपल्या घरात अगदी म्हणजे लहान बाळांना की पायात काळा दोरा बांधणं, अगदी बरोबर. हातात काहीतरी घालणं, हे म्हणजे आपण तेव्हापासूनच करतो. बाला So, टीट लावणं वगैरे. टीट लावणं वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर इट्स बेसिकली देर इज सम सायन्स बिहाइंड इट. सो ब्लॅक कलर ऑलवेज इंडिकेट, किंवा पहिलं माणसं हा एकुलता एक कलर असा आहे की तुम्ही कुठेही वेअर करा माणसाचं एकदा तरी लक्ष तिकडे जातच, बिकॉज ब्लॅक हॅव दॅट कॅप्चरिंग एनर्जी. ओके. ते पटकन सक करतं आजूबाजूच्या एनर्जी ज्या काय आहेत, पण हे व्हाईट आहे ते परावर्तित करतं, म्हणून उन्हाळ्यात काळे कपडे घालत नाहीत बरोबर. पांढरे, कारण की तो रेज. तसंच हायेस्ट एनर्जी ऍब्झॉर्प्शन जे आहे ते ब्लॅक मध्ये होतं आणि इट्स अ ब्लॅक टर्मुलिन. सो ब्लॅक टर्मुलिन हे इट इज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक ब्रेसलेट, those who want to keep their energy grounded and at the same time want to protect themselves from the negative environment Energy. from outside. ओके. मग खूपदा असं होतं की काही जणांचं खूप छान प्रगती चालली आहे पण मध्येच काहीतरी होतं, मग त्यांना कळत नाही की इट्स लाईक बिकॉज ऑफ लाईक फॉर व्हॉट. सो नजर दोष हा कुठल्याही प्रकारे होऊ शकतो, त्याला आपण काही सांगत नाही. म्हणजे आपण सांगू शकत नाही की नक्की तुम्ही आज 100 लोकांना भेटला त्यापैकी नक्की किती लोकांनी तुम्हाला रिअल नजर लावली. करेक्ट. सो यू कॅनॉट लोकेट देम आणि समटाइम्स यू कॅनॉट अवॉइड दोज पीपल. सो ह्या केसमध्ये द बेस्ट इज यू कीप युअर सेल्फ प्रोटेक्टेड. सो ब्लॅक टर्मुलिन इज द गो टू ब्रेसलेट, की ज्या लोकांना थोडे असं वाटतं की दे आर इन टू पब्लिक फिगर्स, त्यांना रोज जसं की आता खूप इंडस्ट्रीजमध्ये यू आर ऑल्सो इन लाईक डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप लोकांना भेटावं लागतं. सो वी आर ऍट द एंड ऑफ द डे वी आर एनर्जी बिंग्स. प्रत्येक ज्या लोकांशी आपण भेटतोय वी आर शेअरिंग अ चंक ऑफ अवर एनर्जी, अ बिट ऑफ एनर्जी विथ एव्हरीबडी. इवन इफ आय मेक यू अ हँडशेक, आय एम शेअरिंग माय एनर्जी विथ यू. सो द पीपल हु आर लाईक सेलिब्रिटी लाईक यू, ऑर पीपल लाईक अस, लाईक नॉर्मल पीपल, मग त्यांचं असं होतं की ते ऍट द एंड ऑफ द डे दे फील लाईक ड्रेन्ड आउट. मी खूप ड्रेन्ड आउट झालीये, मला लो वाटतंय अँड ऑल दोज थिंग्स. सो द ब्लॅक टर्मुलेन इज लाईक गो टू. मग तुम्ही ते मुलांना पण घालायला देऊ शकता, तुम्ही घालू शकता. ज्यांना गरज नाहीये दे कॅनॉट वेअर इट, बट दोज हू फील, सो इट इज अ परफेक्ट गुड. अँड देर इज ऑल्सो अ थिंग कॉल्ड ॲज अ ट्रिपल प्रोटेक्शन. मीन्स सो हिअर इन ट्रिपल प्रोटेक्शन वी हॅव अ ब्लॅक टर्मुलिन, त्यामध्ये टायगर आय पण आहे जो करेज देतो तुम्हाला, आणि त्यामध्ये एक पायराइट पण दिलेला आहे की जो मनी ऑपॉर्च्युनिटीज पण अट्रॅक्ट करतो. म्हणजे तुम्ही कॉम्बिनेशन केलं, जे आपण मगाशी म्हटलं इट्स अ कॉम्बिनेशन ब्रेसलेट दॅट वी कॉल्ड ॲज अ ट्रिपल प्रोटेक्शन. ट्रिपल प्रोटेक्शन. करेक्ट. अजून मला असं इंटरेस्टिंग कलर दिसतोय, दॅट इज असं एक पांढरा आहे, पूर्ण ट्रान्सपरंट पण एक या कलर. इट इज क्लिअर क्वार्ट्स. या. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज अ मास्टर हिलर. वाय? बिकॉज ह्याला आपण म्हणतो क्लिअर क्वार्ट्स. आणि हे घातल्यानंतरच तुम्हाला कळेल की हा हातात खूप गार, आणि तुम्ही कधी शिवमंदिरात असं गुफेमध्ये कधी गेला असाल ना, तिथे तुम्हाला जो सुकून आणि जी शांतता तिथे मिळते ना, त्या क्लिअर क्वार्ट्सला, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये अगदी सोपं ना, स्फटिकाची माळा. आणि पूर्वीपासून म्हणजे अगदी हे इंट्रोड्यूस होण्या अगोदरपासून आपल्या आजी आजोबांचे पण तुम्ही ऐकलं असेल की स्फटिकाची माळ गळ्यात घालायचे. ज्या लोकांना खूप उष्णतेचा त्रास आहे त्यांच्या गळ्यात ती स्फटिकाची माळा, सो दॅट दे कॅन ऍब्झॉर्ब द एक्सेस हीट. सो स्फटिक ह्याला मास्टर हिलर ह्यासाठी म्हणतात की ज्या काही तुमच्या एक्सेस एनर्जीज आहेत ह्या सगळ्या सक करून घेतं, अँड दॅट कीप यू ऑन अ बॅलन्स. आणि आजकाल बॅलन्स राहणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप लो मूड मध्ये पण नाही असू शकत आणि खूप हायपर मध्ये पण नाही. सो यू शुड बी, एक समेवर येणं आणि एक इन्सॅनिटी निर्माण करणं डोक्यामध्ये, हे खूप मॅटर करतं आजकाल. सो क्लिअर कॉट्स हे असे की ज्या लोकांना खूप इंट्युशनची कामं आहेत, जे हिलर्स आहेत किंवा ज्यांना प्रिडिक्शन द्यावे लागतात, काउन्सलर्स आहेत, सायकोलॉजिकल लोक आहेत की जे खूपदा हिलिंग मध्ये काम करतात, तर त्यांनी हे घातलं सो देअर एनर्जी विल ऑल्सो गेट प्रोटेक्टेड अँड प्रिझर्व. हे पण गरजेचं आहे. सो इट्स कॉल्ड ॲज अ क्लिअर कॉट, जे खूप सुंदरही दिसतं आणि हे खरंच खूप, म्हणून ह्याला मास्टर हे म्हणतात. आणि क्लिअर कॉटच नुसतं ब्रेसलेट नाही, तर आजकाल असं निघालंय की त्याचं हे वॉन्ड पण आहे. सो इफ यू कॅन सी वाय इट इज इम्पॉर्टंट, बिकॉज हे वॉन्ड आहे
आणि ह्याच्यावरती पिरामिडचं शेप आहे. बरोबर. आणि तुम्ही जर का आताचे लेटेस्ट काही न्यूज जर का फॉलो केले, पिरामिड जे आपण आतापर्यंत बघतोय दॅट इज जस्ट अ टिप ऑफ इट. त्याच्या खाली पूर्ण एक संस्कृती होती किंवा त्या खाली एक पूर्ण स्ट्रक्चर आहे जे त्यांना आता एक रेजच्या स्कॅन मधनं कळालं की दॅट स्ट्रक्चर वॉज लाईक दिस. म्हणजे त्या जमिनीच्याही खाली अजून बरंच काही आहे जे आता शास्त्रज्ञ अजूनही उलगडतात शोधतात. आफ्टर सो मेनी इयर्स की पिरामिड्स कळल्यानंतर सुद्धा. सो ह्याचा खूप सुंदर उपयोग ह्यासाठी आहे. आता आय एम इन टू हिलिंग, सो मला खूपदा असं होतं की आय नीड टू कीप दिस इन माय हँड सो दॅट इट प्रोटेक्ट्स माय एनर्जी ऑल्सो अँड इट प्रिझर्व माय एनर्जी. आणि हेच तुम्ही सुंदर एक सपोज फुलमून आहे, पौर्णिमेचा आहे आणि काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलं आणि हे क्लिअर कॉस्टची वॉन्ड तुम्ही त्यात टाकली, सो दॅट वॉटर बिकम ऍब्सोल्युटली चार्ज, सुपर चार्ज. कारण की आज प्रत्येक रिसर्चरने ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे की वॉटर मॉलिक्यूल हॅज कंटेन द मेमरी. येस. आणि वेन यू पुट द क्रिस्टल्स लाईक दिस, तुमच्या आयुष्यातल्या जे चॅलेंजेस आहेत त्याला अनुसरून तुम्ही क्रिस्टल जेव्हा पाण्यामध्ये घालून ठेवता आणि तुम्ही ते चार्ज वॉटर म्हणजे पिता, यू ऍक्च्युली कन्झ्युम दॅट वॉटर, तर एक्सटर्नली तर आहेच, इंटरनली ऑल्सो युअर सिस्टीम गेट क्लिन्स्ड. असं आहे ते. कारण तुम्हाला माहिती असेल की लहान मुलांना स्वर्णप्राशन करतात. हो. म्हणजे स्वर्ण म्हणजे सोनं. लहान मुलांना आपण रिंग्स किंवा हे काही करू शकत नाही. मग स्वर्णप्राशनमध्ये बेसिकली काय, वी आर ऍक्च्युली गिव्हिंग सम सॉर्ट ऑफ फॉर्म ऑफ गोल्ड सो दॅट ते बाळ ते इंटरनली कन्झ्युम करेल आणि त्याचं जे ओज आहे, त्याचा जो एक आतलं स्ट्रेंथ आहे तर ती छान राहील, बाळाला मिळेल. सो हे जर का बाळाला आपण इंटरनली देऊ शकतो तर हे क्रिस्टल्स आपण त्यासाठीच यूज करतो. इधर यू कॅन वेअर इट इन युअर हँड किंवा त्याचे असे वॉन्ड्स जे मिळतात, यू कॅन कीप इट इन द वॉटर अँड सकाळी मग तुम्ही ते चार्ज वॉटर पिऊ शकता. इट्स ऍज सिम्पल ऍज दॅट आणि इट्स व्हेरी इझिली डुएबल ऍज वेल. ऍब्सोल्युटली. अजून कुठले क्रिस्टल्स आहेत? द अनदर क्रिस्टल इज ऍक्च्युली रेड जॅस्पर. सो रेड जॅस्पर जे आहे हे ऍक्च्युली आपल्या स्वादिष्टांवरती काम करतं. कारण की रेड जॅस्पर जे आहे ते विदाउट ट्रान्सपरंट आहे आणि ह्याचा जो थोडासा जो कलर आहे तर तो आपण पोळ्यासारखा म्हणू शकतो. हा, सो हा सूर्य आणि मंगळ, जास्त करून सूर्यच, तर ज्यांचा सूर्यपत्रिकेत थोडा खराब आहे ती लोक पटकन माणिक घालू शकत नाहीत, तर त्या केसमध्ये रेड जॅस्पर इज अ व्हेरी लाईक ब्युटिफुल अल्टरनेटिव्ह टू दॅट. अदरवाईज तर पहिली प्रायोरिटी तुम्ही रत्नांनाच दिली पाहिजे कारण त्यांचा पटकन इन्स्टंट पडतो, पण अदरवाईज दीज ऑल्सो द अल्टरनेटिव्ह की तुम्ही ते घालू शकता. ओके. आणि ही रेंज अगदी काहीच महाग, म्हणजे 500 ते 1000 ह्यामध्ये अगदीच आहे. म्हणजे आजकाल तुम्ही पिझ्झा खायला बाहेर गेला तर 500 रुपये आपले असे जातात. ऍब्सोल्युटली. सो ह्या केसमध्ये हे खूप अफोर्डेबल, पॉकेट फ्रेंडली येट व्हेरी इफेक्टिव्ह मोड्स मध्ये आहे. हे आपल्या स्वादिष्टांवर काम करतं. तर स्वादिष्टांमध्ये बेसिकली काय, काही लोकांचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्सच नसतात, खाल्लेलं पचत नाही किंवा डायजेस्टिव्ह फायर नसते. देर इज अ फायर, राईट, आपल्या जठराग्नी म्हणतो आपण. आणि जर का तो नसेल तर तुम्ही कितीही खावा ते तुम्हाला पचणारच नाही. म्हणजे सूर्य तुमच्यामध्ये कुठेतरी इम्बॅलन्स आहे. डोळ्यामधला काही जणांचा प्रॉब्लेम असतो की डोळ्यातली ओज किंवा ऊर्जा गेले त्यांना सगळं अंधुक दिसतं. सो ह्या केसमध्ये सुद्धा रेड जॅस्पर इज ऍक्च्युली यूज टू क्युअर सन रिलेटेड प्रॉब्लेम, सूर्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आणि डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम. तर हे तुम्ही त्यासाठी घालू शकता. आणि इट ऑल्सो गिव्ह सम काइंड ऑफ, ज्यांना असं वाटतं की मी कुठल्या तरी एक उच्च पदावर जावं, गेली 10 वर्ष मी एकाच ठिकाणी आणि आय वॉन्ट टू बिकम लाईक अ अथॉरिटी, अर्थात तुमच्या स्किलसेटनी आणि ह्यानी, असं म्हणजे ज्याला कोणाला त्यातला काही गंधच नाही आणि मला तुम्ही डायरेक्ट हे करा तर ते होणार नाही. बट सपोज तुम्हाला काही कारणाने नाकारला गेलेला आहे, सो यू कॅन वेअर दिस रेड जॅस्पर सो दॅट यू हॅव द अथॉरिटी पॉवर. कारण अथॉरिटी इज समथिंग की जी तुम्हाला मागून मिळत नाही की तुम्ही मला बॉस म्हणा, ती तुम्हाला कमवावी लागते आणि दॅट यू हॅव टू विथ युअर ऍक्शन. आणि ह्यात दादागिरी करून पण चालत नाही की तुम्ही माझंच ऐकलं पाहिजे. सो यू हॅव टू अर्न इट. अगदी यू हॅव टू अर्न इट विथ द रिस्पेक्ट. सो त्यासाठी रेड जॅस्पर खूप ब्युटिफुली काम करतो. ओके. तसाच बरेच वेळेला बऱ्याच जणांच्या हातात फिरोजा पण आहे, जसं तुमच्या पण आहे, माझ्या पण आहे. सो मला तर हा गिफ्ट मिळालाय. फिरोजा काय काम करतो? सो फिरोजा हा एक तर अत्यंत, म्हणजे आपण त्याला असं म्हणू की जनरल स्टोन आहे. ज्या वेळेस माझ्याकडे लोक येतात की मला फक्त बर्थ डेट माहितीये पण बर्थ टाइम माहित नाही. आता ज्योतिषालाही त्याचे काही ना काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे पूर्ण 24 तासामधले मी ब्रह्मदेव नाही, म्हणजे मी नक्की कुठला त्याचा टाइम धरावा आणि त्याला मी काय सजेस्ट करावं, कारण दर 2.5 तासाने लग्न कुंडली बदलते, रास जरी ती असली तरी. मग ह्या केसमध्ये सपोज
ही ऑर शी हं. क्लायंटला काही ना काहीतरी वेअर करायचंच आहे. सो इट्स लाईक अ व्हेरी जनरल स्टोन, की जो ज्या व्यक्तीला काहीच माहित नाहीये, म्हणजे त्यातला गंधही नाही किंवा मला माझी रास सुद्धा माहित नाही, त्या सर्व लोकांना आपण फिरोजा देऊ शकतो डोळे झाकून. ओके. वाय? बिकॉज ते ॲलोपॅथी सारखं आहे. म्हणजे होमिओपॅथी सारखं, सॉरी, होमिओपॅथी सारखं आहे, की त्याचे साईड इफेक्ट्स काहीच नाहीयेत. कारण की हा शुक्र, शनी, राहू आणि गुरु ह्या तीनही चारही ग्रहांना खूप ब्युटिफुली बॅलन्स आउट करतो. हो. सो दॅट्स द रिझन की फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा सलमानच्या हातात तर आपण खूपच बघतो आणि फक्त त्यांनी घातलाय म्हणून नाही, पण तुम्ही जर का बघितलं असेल आणि कधी जर का तुम्ही रिसर्च केला, तर इजिप्शियन कंट्रीज आणि ह्यांच्यामध्ये जे त्यांच्या ममीच्या साईडला जे ममीफिकेशन केल्यानंतर जे जे मोठे मोठे जे स्टडेड बसवायचे, ते सगळे फिरोज आहेत. ते सगळे फिरोजाज, रेड जॅस्पर्स अँड ऑल दोज अदर ऑफकोर्स ते काही हे बसवत नव्हते, म्हणजे पुष्कराज किंवा असे. दे वर कम्प्लिटली विथ दिस स्टोन्स, म्हणजे जे पृथ्वीमध्ये इझिली गर्भामध्ये सापडत होते. आणि ते तेव्हापासून चालत आलेलं आहे. आणि हा जो स्त्रोत आहे बेसिकली, हा इथं नाही, हा मिडल ईस्टर्न कंट्रीमध्ये. सो देअर इज वन सिटी कॉल्ड एज निशापूर इन मिडल ईस्ट. इज इट? या, आणि तिथला जो मायनिंग मध्ये निघतो त्याला निशापुरी फिरोजा म्हणतात, कारण तो फक्त त्याच मायनिंग मध्ये निघतो. अच्छा. आणि दॅट वी कन्सिडर ॲज अ प्युरेस्ट फॉर्म. अदरवाईज फिरोजामध्ये हुसेनी फिरोजा, निशापुरी फिरोजा, अक्वामरीन किंवा फिरोजा असे खूप सारे प्रकार आहेत. तर पण तो असा आहे की तो कोणी घालू शकतं, घालू शकतं. त्यातनं भ्यायचं absolutely काही तो गरज नाही. टाईपचा तो सुद्धा. पण तुम्ही तर म्हणता आता हे इजिप्तमध्ये आणि हे सगळं पूर्वापार आहे. पण आपल्याकडे हे आता 5 वर्ष पोस्ट कोविड आपल्याला सगळं हे Post-COVID. दिसतंय. त्याचं पीक आता आलंय असं आपण म्हणू शकतो. हां. पण ते पीक फार पूर्वीपासून रोवलं गेलेलं आहे इजिप्शियन्स कंट्रीमध्ये. ओके. मग ते तिकडनं आलंय? हे ह्याचा ओरिजिन तिकडून आलाय असं नाही. जस्ट टू गिव्ह यू अन रेफरन्स, की फिरोजाचा जो ओरिजिन आहे तो ऑफकोर्स तिथून आहे. निशापूर. हां. आणि ह्या सगळ्या क्रिस्टल्स वगैरे गोष्टी आहेत. पण मुद्दा हाच आहे की तुम्ही जर का अजून एक शब्द हा आहे की जो आय एम रिअली व्हेरी शुअर की 5-6 वर्षापूर्वी ऐकला असेल, तो म्हणजे पायराईट. हं. पायराईटचा पीही अस्तित्वात नव्हता. पण जसं की आता मायनिंग मध्ये तो सापडला आणि आता ते लोकांना कळायला लागले की हा आहे, म्हणजे पृथ्वीच्या गर्भात हा आहे. सो ऑब्व्हियसली इट्स लाईक ते होतं, पण ते नवीन रिइन्व्हेंट झालंय. झालंय. सो आपण ह्याला म्हणू शकत नाही की हा काहीतरी आविष्कार झालाय. इट इज रिइन्व्हेंटेड. म्हणजे जसं असतं ना की मायन संस्कृती पूर्ण लोप पावली, त्यानंतर काय झालं कोणाला काहीच माहित नाही. बरोबर, म्हणजे मधल्या सगळ्या संस्कृती अगदी म्हणजे अलुक होत्या त्यापासून. करेक्ट. त्यांनी काहीतरी शोधून काढलं आणि त्यांना असं वाटलं, अरे हे आम्ही शोधणारे, आम्ही जगात पहिलेच आहोत. तसं काही नाहीये. तुम्ही जगात पहिलं कधीच होऊ शकत नाही, कारण आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासून ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लावलेला आहे. बरोबर. आणि पृथ्वीमध्ये ही खनिजं फार पूर्वीपासून, जेव्हापासून पृथ्वी अस्तित्वात आहे. सो वी आर नॉट इन्व्हेंटर्स, पण आपण असं म्हणू शकू की हे रिइन्व्हेंट झालेलं आहे. आणि बाय कन्सिडरिंग की आता आपण असं म्हणू शकू की जी रत्नांची कॉस्ट वाढतीये, जी मेटलची कॉस्ट वाढतीये, नॉट जस्ट अबाउट गोल्ड, सिल्वर सुद्धा इज टचिंग लाईक इन थाउजंड्स. ह्या केसमध्ये मग सर्वसामान्य माणसांनी काय करावं? रेमेडीजच्या नावाखाली माणसांनी काय करावं? तर ह्याला एक साधा उपाय असा आहे की यू कॅन वेअर द क्लिस्टर सो दॅट यू कॅन हॅव दोज मिनरल्स ऑन युअर बॉडी. ओके. अल्टिमेटली काय की हे आत्ता जरी असलेलं असलं तरी पण स्फटिकाची माळ तर आपल्या पूर्वापार आपण बघतच आले. करेक्ट. हो. फक्त ह्याच्यामध्ये ऍड ऑन्स होत गेले. स्फटिकामध्ये मग काय झालं तर कार्नेलियन झालं, मग अमेथिस्ट झालं, मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण मला असं वाटतं की इंडियापेक्षा वेस्टर्न कंट्रीमध्ये जे हिलर्स आहेत, दे आर युझिंग एव्हरीथिंग फॉर द ऑरा क्लिन्झिंग. किंवा आपण कबाला म्हणतो, कबाला एक पूर्ण संस्कृती की जिथे ते आफ्रिकनमध्ये पूर्ण क्लिन्स करतात. सो ऑल दीज आर फॉर ऍक्च्युली माझ्या मते ऑरा क्लिन्झिंग आणि हिलिंग. ह्याचा रोल एवढाच आहे, हिलिंग आणि क्लिन्झिंग. पण वेन यू गो फॉर ऍक्च्युली डीप रुटेड लाईक पुष्कराज किंवा माणिक किंवा ह्या सगळ्या गोष्टी, दे ऍक्च्युली वर्क ऑन युअर फ्रिक्वेन्सी लेवल आणि कलर थेरपी. एक खूप छान एक्झाम्पल आता मला आठवतंय, मी ते ऍड ऑन करू शकते. की सपोज एखाद्याला काही बरं वाटत नाही, तो गेला त्याने ब्लड चेक केला आणि त्याला म्हणजे लिपिड म्हणजे का आलं की बाबा त्याला हिमोग्लोबिन कमी, त्या सगळ्या गोष्टीमध्ये हिमोग्लोबिन कमी याचा अर्थ तुमच्या रेड ब्लड सेल्सची डिफिशियन्सी आहे. दॅट्स द रिझन यू आर फिलिंग लाईक अनेमिक ऑर व्हेरी लिथार्जिक ऑर समथिंग लाईक दॅट. सो डॉक्टर त्या केसमध्ये तुम्हाला आयर्न वाढीच्या गोळ्या देईल का तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या देईल, की रोज कॅल्शियम खाण्याने तुमचं आयर्न वाढणार आहे का? तर अजिबात नाही. बरोबर. सो इट इज जस्ट लाईक दॅट की तुमच्या आत्ता शरीरामध्ये कुठला एनर्जी सेंटर वीक आहे. आपले 7 एनर्जी सेंटर आहेत, मूलाधार टू सहस्रार. त्यातलं कुठलं वीक आहे
तुमचे इमोशन्स आता कुठले गडबड आहेत, तुम्हाला आता लव्ह रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे, जॉबमध्ये प्रॉब्लेम आहे, फायनान्सेसचा प्रॉब्लेम आहे का अपॉर्च्युनिटीचा प्रॉब्लेम आहे, त्या सगळ्यांचा एक समअप करून आपण एक कन्क्लुजनवर पोहोचतो की हे ब्रेसलेट त्या व्यक्तीला चालेल आणि आपण ते ब्रेसलेट देतो सो दॅट त्याची एनर्जी आणि आपली एनर्जी मॅच करते. दॅट्स वी कॉल्ड एज अ वायबिंग. आजकाल खूप आपण ते वापरतो ना, वी आर वायबिंग टुगेदर. सो दॅट क्रिस्टल अँड यू शुड वाईब टुगेदर सो दॅट तुमची फ्रिक्वेन्सी आता 35% असेल तर ती ऍटलीस्ट 65 पर्यंत वरती तो रेस करू शकतो. असं आहे. आणि खूप सुंदर काय हे का एवढं बूम मध्ये आलं त्याचं कारण असं मला वाटतं, इट्स माय परसेप्शन, यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की ह्याला ना असे खूप अटॅच नाही आहेत खूप रूल्स अँड रेग्युलेशन की हे खाल्लं की तुम्ही हे पर्टिक्युलर फूड प्रेफरन्सेस नाही खाल्ले पाहिजे, ह्याला तुम्ही घालताना असा मंत्र म्हणूनच घातलं पाहिजे. सो आजकाल काय आहे ना, लोकांना आपण जेवढे रिस्ट्रिक्शन्स देऊ ना त्या गोष्टीपासून लोक तेवढे लांब पळतात. सपोज मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हा रत्न घालायचा आहे, तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ह्याबरोबर करायच्या आहेत. सो पीपल समटाइम्स फील बर्डन. मग हेच ह्याला असं आहे की कोणी घाला पटकन आणि यू कॅन गो टू युअर वर्क, यू कॅन जस्ट मूव्ह, इट्स लाईक प्लग अँड प्ले काइंड ऑफ थिंग. सो म्हणून ते मला असं वाटतं की आजकाल खूप प्रचलित आणि पटकन त्याचे रिझल्ट तेवढे छान आहेत. राईट, करेक्ट. आता मला सांगा, आपण मगाशी म्हटलं तसं की आपण रोज कॉर्ड्स घालतो की लव्ह हार्मनी रिलेशनशिप मध्ये, किंवा नजरचा असेल तर ब्लॅक, राईट राईट, अमेथिस्ट असेल तर हिलर असेल तर स्फटिकाचा तर पांढरा रंग म्हणजे तो युनिव्हर्सलच. करेक्ट करेक्ट. पण समज प्रत्येकाला हे सगळे एलिमेंट्स थोड्याफार प्रमाणात असतातच, मग आम्ही सगळ्याचं एक 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 बीड करून घातलं तर ते वर्क होतं? ते तुम्हाला हातात दिसायला छान दिसेल पण ते तुमच्यावरती वर्क नाही होणार. म्हणजे तुम्हाला मी जेवण सगळं वाढलंय, म्हणजे सपोज तुम्हाला पिझ्झा आवडतो आणि मी समोर आणून पण ठेवलाय, पण तुम्हाला मी पिझ्झाचा एक टोकच फक्त दिलं, एकच फक्त पुरी दिली, एकच भाजी दिली, एक फक्त तुम्हाला गुलाबजाम दिला आणि म्हटलं की हे तुझे, तुम्ही म्हणाल प्लीज हे असं एक एक नकोय, आय वॉन्ट वन प्रॉपर थिंग विच आय लाईक द मोस्ट. करेक्ट. म्हणजे मला जर का मला पिझ्झा आवडतो तर मी पूर्ण पिझ्झा खाईन, आय विल नॉट गो फॉर लाईक 10 डिफरंट फूड आयटम्स. कारण की युअर सोल इज आस्किंग फॉर दॅट, क्रेविंग फॉर दॅट. सो ह्यामध्ये तुम्ही कस्टमाइज जेव्हा मी करते तेव्हा पण असं नाही की एक एक सगळ्याचे टाकले, बिकॉज दॅट इज कम्प्लिटली युजलेस. हे म्हणजे तुम्ही पण विचार करा की त्या एका बीडने असं काय तुमच्या ह्याच्यामध्ये फरक पडणार आहे, काहीच नाही फरक पडणार. सो अंटिल अँड अनलेस तुम्ही ते पूर्ण 22 किंवा 21, 24 बीड्सचं घालत नाही, दोज एनर्जी विल नॉट वर्क ऑन यू, राईट. सो ऍट द मॅक्स तुम्ही 2 ह्याचं कॉम्बिनेशन करू शकता, पण ते जे लाईनिंग दिसतात ना तुमचे 7 चक्र ह्यानी बॅलन्सच होऊन जाणार, असं काही होणार नाही. हे फॅशन असेल, हे फॅशन स्टेटमेंट म्हणून तुम्ही घालू शकता, पण असे जर का हे घालून जर का 7 त्यांनी चक्रा बॅलन्स झाले असते तर मग काय, म्हणजे लाईक एव्हरीबडी वुड हॅव ऑप्ट फॉर द 7 चक्रास की मला 7 करायचे, तसं ते पॉसिबल नाही. मला माझं ऍज अ हिलर आणि क्रिस्टल एक्सपर्ट एवढंच म्हणणं आहे की तुम्ही नका 10-12 ब्रेसलेट घालू, तुम्हाला आता फक्त बघा की गरज कशाची आणि यू जस्ट टिक टू दॅट ऑप्शन. इट विल हेल्प यू मच मोर फार. कारण की काय, ती आपल्याला भेळ नाही करायची, आपल्याला सॉर्ट करायचा तेवढा एकच विषय आणि यू जस्ट वेअर दॅट. आणि मग नंतर तुम्ही कालांतराने तो विषय झाल्यानंतर तुम्ही यू कॅन मायग्रेट टू सम अनदर क्रिस्टल. या आम्हाला 7 चक्रांविषयी काहीतरी माहिती द्या. 7 चक्राला आपण 7 एनर्जी सेंटर्स म्हणतो, जी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात. त्याचं सगळ्यात फाउंडेशनला जे चक्र आहे त्याला आपण म्हणतो ते म्हणजे मूलाधार चक्र. आता मी हे सगळं मराठीमध्ये सांगते कारण की मूलाधारला आपण इंग्लिशमध्ये रूट चक्रही म्हणतो. त्यानंतर तिथली जी मेन प्रॉमिनंट आहे ती म्हणजे तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी, त्याची ऊर्जा आहे. त्यानंतर तुमचं आहे ते म्हणजे स्केरल, म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. रूट चक्राचा म्हणजे मूलाधारचा जो कलर आहे तर तो लाल आहे आणि मूलाधार चक्रामध्येच गणपती आणि काली मातेचा वास आहे. त्यामुळे तुम्ही जर का अथर्व शीर्ष नीट ऐकलं असेल, त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की मूलाधार स्थितोसी नित्यम. सो गणपती बाप्पाचे विराजमान स्थानच मुळात मूलाधार मध्ये आहे आणि प्रत्येकाच्या म्हणजे आपल्यामध्येच बाप्पा स्थित आहे मूलाधारमध्ये. त्याचा जो बीज मंत्र आहे तो लम आहे, लम. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र आहे. स्वाधिष्ठान म्हणजे स्केरल चक्र, जे तुमची क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा आपल्यामध्ये जे प्रजनन अंग आहेत किंवा ज्यातनं नवीन क्रिएटिव्हिटी स्टार्ट होतीये किंवा वॉट एव्हर थिंग्स दॅट यू डील विथ लव्ह मेकिंग ऑर लाईक अदर ऍक्टिव्हिटीज इन दॅट सिनारिओ, तर तिथे स्वाधिष्ठान चक्र चा खूप बिग रोल आहे. त्याचा जो कलर आहे तर तो ऑरेंज आहे आणि त्याचा आहे वम.
वम. सोलम, वम, वम. ह्या सगळ्या अशा, म्हणजे आपण एक एक बीज चक्राच मंत्र. पुढे जातोय. त्यानंतर जो थर्ड आपलं चक्र आहे ते मणिपूर चक्र आहे, ते आपल्या नाभीच्या जवळ आहे. हम्म. सो खालची जी 3 चक्र आहेत तर त्याला आपण म्हणतो मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर पर्यंतच्या म्हणतो आपण ब्रह्मग्रंथी किंवा ब्रह्मचक्र, कारण तिथनं आपली निर्मिती स्थानं आहेत. हम्म. तर त्यामुळे मणिपूरमध्ये जेव्हा तुम्ही येता, इट ऍक्च्युली इंडिकेट विथ द येलो कलर, हम्म. आणि त्याचा आहे रम, रम. बीज मंत्र. हम्म. सो हे काय डील करतं, तर हे डील करतं तुमचे जी डायजेस्टिव्ह फायर आहे, तुमचं जे पचन अपचन आहे, आणि इथेच अपान वायू पण असतो. आपल्या शरीरामध्ये बरेच वायू आहेत, वायू. मग प्राण आहे, आणि प्राणाचे डिफरंट टाइप्स आहेत. अपान वायू, समवायू, लाईक समवायू, असे बरेच टाइप्स आहेत. तर हे सगळे जे आहेत ते ब्रह्म ग्रंथी म्हणतो आपण त्यांना. चौथं जे आहे ते अनाहत चक्र आहे, ज्याचं आपल्या हृदयामध्ये वास वास्तव्य, किंवा हा. स्थान आहे. आणि त्याला आपण हार्ट सेंटर ह्यासाठी पण म्हणतो, की ज्या खूप लोकांना पटकन एक्सप्रेस होता येत नाही इमोशनली, किंवा ज्यांचा हार्ट क्लोज्ड ऑफ आहे, तर त्यांनी ह्या चक्रावरती काम करणं जास्त गरजेचं आहे. कारण की हे जे चक्र आहे, ह्याचा कलर आहे ग्रीन, हिरवा कलर आहे. आणि यम, यम हे त्याचं बीज मंत्र बीजमंत्र आहे. आहे. सो त्याच्या बऱ्याच मुद्राही आहेत. मुद्रांवरती तर एक सेपरेट पॉडकास्ट होईल, हो. कारण की आता आपण सगळं चक्र आणि मुद्रांना इंटिग्रेट केलं तर ऑडियन्स ला पटकन कळणार नाही की आपण नक्की ह्यातलं काय 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 फॉलो करूया. पाहिजे. सो अगदी सोपं आणि सुटसुटीत ते म्हणजे हार्ट चक्र, जिथं हरीचा वास आहे, जिथे आपल्या हृदयात आपण त्याला हरिस्थान म्हणतो, की विष्णूचा वास आहे. नंतर आपलं थ्रोट म्हणजे विशुद्धी चक्र. खूप लोकांना वाक्सिद्धी असते, बोलतात ते लिटरली होतं, किंवा काही लोक असे आहेत की जे बोलतात ते ऐकत राहावं असं वाटतं. सो ह्यामध्ये जे विशुद्धी चक्रामध्ये आहे, तर त्यातलं विशुद्धी चक्रापासून जर का तुम्ही वर एक एक चक्र वर गेलात, तर शिव ग्रंथी एक एक उलगडायला लागतात. सो जो ह्याचा आहे तर तो इंडिगो ब्ल्यू आहे, आणि त्याचा हम हा आहे उच्चार. आणि त्यानंतर आपलं येतं ते म्हणजे आज्ञा चक्र, जे आपल्या एक्झॅक्टली आयब्रोजच्या मध्ये आहे. आणि आज्ञा चक्राचा ओम, आणि त्यानंतर सहस्राच्या चक्राचा हम म्हणजे ए आणि एच. कारण ओम म्हणण्यापेक्षा ओम इज ऍक्च्युअली द कॉम्बिनेशन ऑफ 3 वॉवल्स, ए यू आय. सो त्याला जेव्हा आपण आ ओम करून म्हणतो, तर ऍक्च्युअली त्याचं ओमचं सहस्राचं प्रोनाऊन्सिएशन ते आहे. तसं आहे, बरोबर. आणि त्याचा सहस्राचा कलर आहे पर्पल, जो सगळ्यात हायेस्ट फॉर्म आहे. सो जेव्हा तुम्ही रूट पासून सहस्रापर्यंत जाता, तर हा प्रवास ऍक्च्युअली असा आहे की आपल्या सगळ्यांमध्ये कुंडलिनीचा वास आहे मूलाधार जवळ, जी शक्ती आहे. ऍक्च्युअली शक्ती आपल्या मूलाधारमध्ये, आणि ब्रह्मग्रंथी, जी आपली ब्रह्मग्रंथीतनं आपण उठून ती शक्ती जेव्हा शिवापर्यंत जाते, जी आपल्या सहस्रांमध्ये स्थित आहे, त्याला आपण म्हणतो ऍक्च्युअली शिव आणि शक्तीचे युनियनशिप. आणि त्यातनं एखाद्याची कुंडलिनी जागृत होते. होते. तर ह्याचा हा असा अभ्यास आहे. ऍक्च्युअली कुंडलिनीवरती तर फार अख्खा पॉडकास्ट होऊ शकतो, पण अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर हे 7 चक्र, आणि ह्याचा अर्थ तो आहे की ब्रह्मग्रंथी, मग विष्णू, आणि मग शिव, म्हणजे आपल्यातच तिन्ही ग्रंथींचा वास आहे. आणि आपण त्या तिन्ही शक्तींपर्यंत अलाइन करून पोहोचलो, पोहोचू शकतो. ब्रह्मापासून शिवशक्तीपर्यंत, Correct. शिवापर्यंत. तर शिवापर्यंत त्या व्यक्तीची कुंडलिनी जागृत होते, कारण की आपण एकतर पिंगला नाडीत असतो दिवसभर, किंवा इडा नाडीमध्ये Correct. असतो. जेव्हा तुमची सुषुम्ना चालू होते, दॅट इज अ व्हेरी सटल चॅनल, की जेव्हा तुमचं जे फ्लुइड आहे ते ऍक्च्युअली इट हेल्प्स बिकॉज ऑफ ऑल दीज बीज मंत्राचं रिसायटेशन, अँड देअर आर सम योगिक मुद्रा. त्या योगिक मुद्रेने तुम्ही तुमची कुंडलिनी हळूहळू ती तोपर्यंत इनलाइट करून तुम्ही तिथपर्यंत नेऊ शकता. हे दिसतं तेवढं शास्त्र सोपं नाहीये. नक्कीच. हा, ते ऍक्च्युअली गुरुच्या सानिध्यामध्येच करायचं असतं. अगदी बरोबर. पण अगदीच ऑडियन्सना ह्या गोष्टींबद्दल माहिती मिळणं असणं. हे कधी छान आहे, कारण आपला इन्फॉर्मेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे. आता तुम्ही म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा देता तेव्हा ते मॅनिफेस्ट करून देता, चार्ज चार्ज करून देतो. देता. या पण काही दिवसांनी आपलंच मागे एकदा बोलणं झालं, काही दिवसांनी हे रत्न, हे ग्रह, म्हणजे हे खडे, खडे. ह्या हो, हो. सगळ्याचा थोडा चार्जिंग इफेक्ट कमी हो, होत हो, जातो. हो, मग हो. अशा वेळेला आम्ही घरी कसे ते चार्ज करायचे? तुम्ही मोबाईल रोज वापरता, तुमचा मोबाईल आहे, ऍट द एंड ऑफ द डे डिस्चार्ज होतोच ना, यू हॅव टू प्लग इट टू द चार्जर. Correct. तसंच ह्या क्रिस्टल्सचं आहे. म्हणजे आता हे एवढे सगळे क्रिस्टल्स आहेत, सपोज जर का मी असे घेतले, तर ह्या प्रत्येक क्रिस्टलची एक आपली आपली एनर्जी आहे, आणि जर का मी हातात धरलं तर त्याचं टेम्परेचर सुद्धा वेगळं आहे, हे मला जाणवते. ऑफकोर्स काही थोडेसे कमी थंड वाटतात, काही एकदम एक्स्ट्रीम असं थंड त्यामध्ये आहे. सो व्हेन जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीवर ते परिधान, यू वेअर इट, ऍक्च्युअली तुमच्या बॉडीमध्ये हीट असते, ती कम्प्लीट हे सक करतात.
ऍट द सेम टाइम तुमच्या अराउंड देर आर लॉट ऑफ थिंग्स विच आर गोइंग ऑन. तुम्ही ज्या ठिकाणावरनं बसून आलाय, जाऊन आलाय, यू ऑल्सो कॅरी द एनर्जी ऑफ दॅट प्लेस, दोज पीपल. ह्या सगळ्या एनर्जी घेऊन जेव्हा हे होतं, हे सुद्धा ह्याचीही कुठेतरी एक लिमिट आहे. सो ह्याचं क्लिन्झिंगचं असं आहे की रात्री तुम्ही काढून ठेवा. सो इधर तुम्ही त्या असंच काढून ठेवा, किंवा देर आर सम ब्रेसलेट की तुम्ही मिठाच्या पाण्यातनं फक्त डीप करून काढा, बिकॉज सॉल्ट इज अ बेस्ट क्लिन्झर. करेक्ट. म्हणजे त्यासारखा क्लिन्झर खडे मिठासारखा तर काहीच नाही. म्हणजे आपल्याला आपले आई वडील सुद्धा दृष्ट काढताना खडे मिठानीच आपण काढतो. सो काही त्यातले क्रिस्टल्स आहेत ते जस्ट सॉल्ट वॉटर मधनं डीप केले की दे ऍक्च्युअली गेट क्लिन्स. प्रत्येकाला महिन्यातनं एकदा, म्हणजे आम्ही माझ्याकडे पूर्ण क्रिस्टलचा बंचच आहे. सो इट्स माय रिच्युअल ऑन एव्हरी पौर्णिमा फुल मूनला की हे जे आहेत ते पूर्ण चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवायचे आणि सकाळी सूर्योदयाच्या पूर्वीच ते आत घ्यायचे. सो रात्रभर चंद्राच्या प्रकाशाने हे सगळे चार्ज होतात. ओके. सो दे डझंट रिक्वायर्ड एनी अदर. पण आता हे सगळं माझ्या घरातली एन्व्हायरमेंट आणि डोमेन आहे. बट मुंबई सारख्या ठिकाणी जिथे टेरेसच नाही ना, जिथे लोकांना आकाश सुद्धा दिसायचं खूप मुश्किल आहे, ती लोक कसं चार्ज करणार ना. म्हणजे त्यांना चंद्रच दिसत नाही तर चार्जिंग फारच लांब राहिलं. मग त्यांच्यासाठी लास्ट ऑप्शन असं आहे की, म्हणजे माझ्याकडे हा हेलेनाइटचा टॉवर आहे, पण टॉवर हा मी माझ्यासाठी घेतलाय. त्याची प्लेट मिळते हेलेनाइटची, बरोबर. सेलेनाइटची. त्या सेलेनाइटच्या प्लेटवरती तुम्ही ते ब्रेसलेट्स ठेवले. These selenite have the capability to restore and inject back their energy into their original form. ओके. सो हा एकतर त्यांची जी बिघडलेली एनर्जी ती पूर्ण बॅलन्स आउट करतो आणि परत त्यांना पहिल्यासारखं नवजीवन देतो. सो दे विल बिकम व्हेरी अगेन फुल चार्ज अप वेन अर्ली मॉर्निंग यू स्टार्ट टू वेअर देम इन युअर हँड. सो सेलेनाइट हा त्यांच्यासाठी ऑप्शन आहे ज्यांना बाहेर चंद्रप्रकाश दिसत नाहीये. अदरवाईज चंद्रप्रकाश इज द अल्टिमेट चार्जिंग मोड क्रिस्टल्सनं चार्ज करायला. अदरवाईज तुम्ही डीप करू शकता सॉल्ट वॉटरमध्ये आणि एक 5 मिनिटं ठेवून तुम्ही ते काढू शकता ओके. आणि यू कॅन रेडी टू यूज इट. सो हे इतकं सिम्पल आहे. सो त्यामुळे त्याला तशी फारशी काही गरज लागत नाही. हा, आणि पुन्हा अजून एक प्रश्न आहे, काही काही वेळेला ही ब्रेसलेट्स तुटतात. मग ती तुटतात, ती परत विणून घालायची का ती विसर्जित करायची? त्यातलं जे तुटलंय ते कशामुळे तुटलंय, हे ह्यांचा हार्डनेस एक तर पहिली गोष्ट फार कमी असतो. म्हणजे लेट मी टेल यू दॅट. कारण की रत्नांमध्ये ह्यांच्यामध्ये हाच बेसिक फरक आहे की ह्यांचा हार्डनेस काय. म्हणजे सपोज हे कुठल्या मुलाला घातलं कॉलेजमधल्या आणि तो ग्राउंडवर गेलाय सपोज क्रिकेट खेळायला, विकेट किपिंगला किंवा पडला खेळताना काही लागलं त्यावर, तर ते विदिन अ फ्रॅक्शन ते तुटू फुटू शकतात. म्हणजे त्यांचं वेअर अँड टेअर फटकन लवकर होतं करेक्ट. बाकीच्या खड्यांपेक्षा, रत्नांपेक्षा. त्यामुळे जर का हा तुटला, हा जर का फक्त मधली त्याची थ्रेड तुटली असेल तर यू कॅन रिवायर इट. यू कॅन परत ते म्हणजे ओवून तुम्ही ते घेऊ शकता. पण त्यातले काही तुम्हाला असे कळतात की काही त्यांना टच्चे पडलेत किंवा त्यातनं त्याचं क्लिअरिटी गेलेली आहे, काही तुटले फुटल्यासारखे वाटतात, 5च चांगले राहिले, बाकीचे सगळेच बाद झालेत, तर प्लीज ह्या केसमध्ये तुम्ही ते पाण्यात विसर्जित करा. कारण की तशी एनर्जी परत घालणं, त्यातनं तुमच्या शरीराला काहीच ऍब्सोल्युटली फरक पडणार नाही. हाऊ इट वर्क्स आय टेल यू भार्गवी, की वेन यू गो आउटसाइड, सनरेज तुमच्या त्या रत्नांवर पडतात. रत्नांचा जो कलर असतो त्याच कलरचे रेस तुमच्या स्किन मध्ये कंटिन्यूस त्याच ठिकाणी जात असतात. म्हणजे हे कंटिन्युअसली त्याच ठिकाणी तोच कलर जाऊन जाऊन कुठेतरी असं होतं की आपल्या त्या बॉडीमध्ये जी कमतरता आहे ती त्या कलर थेरपीने आपण भरून काढतोय. ओके. म्हणून एक साधं एक्झाम्पल आहे, जी कधी कधी प्रीमॅच्युअर बेबीज होतात बघा, एकदमच 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात होतात, ती त्यांना लाईट मध्ये ठेवतात. हो. मग हे काय, शेवटी लाईट इज अ मीडियम फ्रॉम विच यू कॅन ऍक्च्युअली चार्ज युअर सेल्फ. त्या बाळांना कुठून एनर्जी मिळते, शेवटी त्यांना त्या अल्ट्राव्हायोलेट रेज मधूनच मिळते ना, जी पर्पल लाईट आपण म्हणतो. ह्यामध्ये जी सगळ्यात हायेस्ट फॉर्म ऑफ लाईट आपण मानतो हिलिंग मध्ये ती म्हणजे पर्पल लाईट आणि मग व्हाईट लाईट. बिकॉज दीज 2 लाईट्स हॅव द हायेस्ट फॉर्म ऑफ हिलिंग एनर्जी ऑन अवर ऑरा अँड सिस्टीम. ओके. आणि सगळ्यात लोएस्ट जी कलर आहे तो रेड आहे. ओके. सो दॅट्स हाऊ वी गो फ्रॉम बॉटम टू टॉप. टॉप. हा, म्हणजे So, चक्राप्रमाणे चक्राप्रमाणे ते कलर्स आपल्याला करत Correct, करत जावं correct. लागतं आणि प्रत्येक चक्राचं कलरचं आणि ह्याचं आपल्या आयुष्यात आणि आपल्या इमोशन्सशी कनेक्शन आहे. त्यामुळेच काही लोक खूप शांत, काही लोक खूप रागट, काही लोक खूप प्रेमळ असे आपल्याला बघायला मिळतात. करेक्ट. त्यामुळे हे चक्रा आणि रंग आणि क्रिस्टल
ह्याचा इफेक्ट तुमच्यावरती होतो नक्की, फक्त त्याला वेळ लागतो. त्यामुळे पेशन्स इज द की, Yes. असं मला पर्सनली आणि ऑफकोर्स ज्यांना पायराईटचं आजकाल पायराईट इज अ व्हेरी गो टू आणि क्वाईट नोन वर्ड इन द काय क्रिस्टल वर्ल्ड मध्ये आणि सगळ्यांनाच माहितीये. म्हणजे आजकाल प्रत्येक जण मला ज्यांना काही माहित नाहीये पण मी पायराईट ऐकलं होतं, मला तुझ्याकडून पायराईट घ्यायचंच आहे. सो यू जस्ट मी म्हटलं तुम्हाला माहितीये का ते आपण कुठे वापरतो? नाही ते तू सगळं सांगशीलच ना. म्हणजे दे आर सो इंटुइट कॉन्फिडंट. पायरेट पाहिजे म्हणजे पायराईट मला हवं म्हणजे हवंच आहे घरामध्ये. सो दे जस्ट लाईक गो फॉर द. त्याचे खूप छान आहेत, म्हणजे आपल्याकडे त्याचे ब्रेसलेट्स आहेत. एक आहे गोल्ड पायराईट, एक आहे सिम्पल पायराईट. देर आर सो मेनी थिंग्स. या करेक्ट. सो हॅमेटाईट. आणि हा असाही असतो. येस. सो दिस इज लाईक गोल्ड पायराईट, दिस इज नॉर्मल पायराईट अँड देन दिस इज अ नॉर्मल रॉ शेप ऑफ पायराईट. ओके. की जो इतका बरेच जण घरात वगैरे पण ठेवतात ना पायराईट. ऍब्सोल्युटली. सो हा जो असतो हा म्हणजे ह्यातनं तुम्हाला कळेलच की ह्याचा कसा रॉ शेप आहे आणि त्याला गोल्ड पण दिसतंय. सो हा जो आहे हा ऍक्च्युली आपण ठेवतो एकतर उत्तरेला किंवा आग्नेयेला. कारण आग्नेय दिशा ही लक्ष्मीची मानतो आपण. आणि तिथे जर का तुम्ही एक मनी बाउल ठेवला आणि त्या डॉलर्स म्हणजे आपण नाणे थोडक्यात त्यामध्ये जर का हा ठेवला तर इट ब्रिंग्स आउट द लक. आणि उत्तर दिशा तर कुबेराची दिशा आहे, म्हणजे ते काही ना काहीतरी आपण पैशांचं ठेवतोच. तर त्याही पोटलीमध्ये तुम्ही हा पायराईट ठेवला तर इट इज ऑल्सो गुड. आणि पायराईटचा अगदी एवढा छोटा फॉर्मही मिळतो, सो दॅट एनीबडी कॅन कीप इन देअर वॉलेट इफ दे विश टू. ज्यांना कॅरीज करायचे रोज. सो असे बरेच फॉर्म्स आहेत की जे आपण ऍक्च्युली डे टू डे लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो. आणि ऑफकोर्स मला असं वाटतं की मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आय एम अ बी कम्प्युटर अँड मास्टर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि ती व्यक्ती जर का क्रिस्टल्स वरती एवढा अधिकारवाणीने बोलू शकते, याचा अर्थ मी हे लोकांना सांगण्या अगोदर माझ्यावरती ट्राय केलेलं आहे आणि आय हॅव गॉट ट्रिमेंडस रिझल्ट ऑफ इट. आपण असं म्हणतो ना की आधी आपण स्वतःहून दुसऱ्याचं परीक्षण करावं. तर त्यामुळे क्रिस्टल्स ऍक्च्युली हॅव अ व्हेरी लॉंग वे टू गो. ऍक्च्युअली दे हॅव हेल्प यू लॉट. सो या ऍक्च्युअली अँड माय क्लायंट्स ऑल्सो. माझे क्लायंट सुद्धा. आणि असेच तुमचे क्लायंट वृद्धिंगत होत राहोत. आणि ही संस्कृती आपलीच आहे, फक्त आपण ती रिवाईव्ह आणि रिडिस्कव्हर केली. त्यामुळे या संस्कृतीचं आपल्याकडे रुजवण्याचं काम तुमच्यासारखी लोक करून समाजामध्ये जर हार्मनी आणत असतील तर त्याच्यासारखं दुसरा काहीच आनंद नाही. थँक्यू सो मच इथे आलात आमच्याकडनं. थँक्यू सो मच. गिफ्ट. थँक्यू सो मच. Oh my God. Thank you so much. Thank you.